मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे आदिरा छान तयार होऊन सासरी निघालेली असते आणि तेव्हा सर्वजण तिला म्हणत असतात की अरे वा, छान तयार झालेली आहेस, निघालीस का तू? तेव्हा आदिरा म्हणत असते हो निघाले आहे. पण मल्लिका म्हणत असते डॉल, एवढ्या लवकर जाण्याची काय गरज आहे? हे बघ, थांब ना जरा तू थोडे दिवस इथे. तेव्हा आदिरा म्हणत असते नाही मॉम, मला जावंच लागणार आहे आणि त्याचबरोबर मी इथे कायमची थोडी ना राहायला आले होते. मी फक्त काही वेळ इथे घालवायला आले होते, बस एवढंच मला करायचं होतं आणि ते झालं आहे. तेव्हा मात्र इथे समर आता त्या दोघांनाही म्हणत असतो हे बघा, तुमचं नातं मात्र फार जास्त छान आहे, त्यामुळे उगाचच तुम्ही प्रत्येक वेळी भांडत वगैरे जात जाऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडून तुम्ही इथे काही सिद्ध नाही करू शकत आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुम्ही दोघेही जण मेड फॉर इच अदर आहात आणि ही गोष्ट मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवायची आहे, असं सुद्धा आता इथे समर त्या दोघांनाही सांगत असतो. तेव्हा मात्र इथे ती म्हणत असते हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं म्हणून आता लगेचच ती मात्र माहेरी जायला निघालेली असते. आता माहेरी जायला निघाल्यानंतर इथे मात्र दुसऱ्या बाजूला मंदाकिनी फार जास्त चिडचिड करत असते, रागराग करत असते, स्वतःला त्रास करून घेण्याचं काम सुद्धा करत असते आणि म्हणत असते इथे ती मुलगी आपल्या घराच्या योग्यतेचीच नाहीये. मी तुम्हाला सांगत होते ना, माझा मुलगा मात्र श्रावण बाळ आहे, पण त्याची काय अवस्था झाली आहे, त्याच्यासोबत हे सगळं काय झालेलं आहे, ही गोष्ट मात्र तुम्हाला समजते का? दुसरीकडे आपण पाहतो आता मल्लिकाची चिडचिड होत असते. मल्लिका म्हणत असते पण मला अजूनही टेन्शन आलेलं आहे की ही अशा पद्धतीने निघून गेली आहे. तेव्हा मात्र आजी म्हणत असतात अगं असं काय करतेस, हे बघ ती किती आनंदात होती आणि त्याचबरोबर इथे ती उठसूट आपल्या अर्पितासारखं अजिबातच करत नाही, कारण तिला कळतं सासर आणि माहेर यामध्ये काय फरक आहे आणि कुठे कशा पद्धतीने मेंटेन करायचं. त्यामुळे उगाचच तू आत्ता हे जे काही बोलतेस ना, ते अजिबातच बोलू नकोस आणि त्याचबरोबर तिच्यासोबत असं आता इकडे ती सतत माहेरी राहायला येईल असं सुद्धा काही तू करू नकोस, असं स्पष्टपणे आता इकडे ती बोलू लागलेली असते. दुसरीकडे मात्र इथे आता मल्लिका म्हणत असते चांगला संधी इथे आली होती, चांगली संधी आली होती आणि तेव्हा मात्र इथे ती अशीच निघून गेली. हे मात्र असं व्हायला नको होतं. मला वाटलं माझी डॉल चांगली आहे आणि त्याचबरोबर इथे राहायला आली आहे, त्यामुळे मला सुद्धा फार आनंद होईल, असं इकडे ती बोलत असते. तर दुसरीकडे मात्र इथे आता स्वानंदीचे बाबा हे तिला समजावून सांगत असतात आणि म्हणत असतात हे बघ, असं अजिबात कसलाच विचार करू नकोस, इथे असं काही झालेलं नसल. अहो पण इकडे मात्र त्या लोकांनी माझ्या मुलाला इकडे चोर घोषित केले आणि माझ्या मुलाला चोर घोषित केलेलं असल्यामुळे आता इकडे माझ्या मुलाचं काय होणार आहे हे मात्र तुम्हाला समजतंय का? तेव्हा स्वानंदीचे बाबा म्हणत असतात हे बघ, असलं काहीही झालेलं नसणार आहे, उगाचच तू इकडे हे असलं काहीही बोलू नकोस, तुला समजतंय ना मी काय बोलतोय ते. तेव्हा ती म्हणत असते नाही, जोपर्यंत मी माझ्या मुलाला माझ्या नजरेसमोर पाहत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेवढ्यातच आता रोहन आणि अधिरा हे दोघेही जण आलेले असतात. तेव्हा धावतच मंदाकिनी जाते आणि म्हणत असते इथे तू आलेली आहेस का, आणि त्याचबरोबर मला वाटलं नव्हतं की तू एवढ्या लवकर येशील म्हणून. तेव्हा ती म्हणत असते नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे, मी एवढ्या लवकर येणार नाही म्हणजे नेमकं काय बोलायचं आहे तुम्हाला, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावेळेला मात्र इकडे लगेचच ती म्हणत असते माझा मुलगा ठीक तर आहे ना, माझ्या मुलाला काही एक झालेलं नाही आहे ना, आणि त्याचबरोबर इथे माझा मुलगा इथे चोर म्हणून कोणी ठरवलं नाही ना, तुला कोणी काही बोललं तर नाही ना. तेव्हा तो म्हणत असतो एक मिनिट, हे बघ यामध्ये तिची काहीच चूक नाहीये आणि तू उगाचच तिला काहीही बोलू नकोस, प्लीज शांत बस ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे मात्र रोहन आदिराची बाजू घेत असतो आणि तो म्हणत असतो की इथे तिची काहीच चूक नाहीये आणि त्याचबरोबर तू अजिबात ह्या सगळ्या गोष्टी तिला अजिबात बोलू नकोस, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता अधिरा म्हणत असते ह्या सर्व गोष्टींचा दोष तुम्ही मात्र मला का देत आहात? हे बघा, मी असलं काहीही केलेलं नाहीये आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्यासोबत असं अजिबातच बोलू शकत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते.
दुसरीकडे आपण पाहतो की आता इथे समर स्वानंदी हे दोघेही जण आता इथे त्यांच्या बेडरूममध्ये असतात, तेव्हा मात्र दोघांनीही एकमेकांसोबत अबोला धरलेला असतो. दोघेही जण एकमेकांसोबत मात्र काहीही बोलत नसतात. आणि तेव्हा आता इथे समर म्हणत असतो, खरं तर यांना कळायला हवं ना की इकडे मात्र बोलायचं आहे की नाही. खरं तर आधिरा इथे गेलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा मला मात्र फारच जास्त आनंद आहे. ती तिच्या सासरी खुश आहे आणि त्याचबरोबर इथे मात्र स्वानंदी मॅडम सुद्धा त्यांच्या सासरी खुश असाव्यात असंच आणि इतकंच मला वाटतंय असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. इकडे मात्र आता ही मंदाकिनी मुद्दामच तिच्यासोबत भांडण काढण्याचा प्रयत्न करत असते. आता इकडे आधिरा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आलेली असते आणि ती मंदाकिनीला गुड मॉर्निंग असं म्हणत असते. मंदाकिनी म्हणत असते काय गुड मॉर्निंग असं म्हणून आता तिच्या हातातून तेलाचा एक छोटासा कॅन्ड खाली पडतो आणि ते सांडलं जातं. तेव्हा आधिरा म्हणत असते काय झाले म्हणजे कोण स्वयंपाक बनवणार, कोण ह्या सगळ्या गोष्टी करणार, मला तर काही कळतच नाहीये बाई. तेव्हा आधिरा म्हणत असते मॉम प्लीज आपल्याला मला आत्ता वेळ नाही आहे बनवायला, तुम्हाला जर बनवायला त्रास होत असेल तर आपण एक काम करूया का, मी पटकन काहीतरी बाहेरून ऑर्डर करते, चालेल का तुम्हाला. तेव्हा ती म्हणत असते हा बाहेरून ऑर्डर करण्याची काही गरज नाही आहे, कारण इथे माझ्या मुलाला काय खाऊ घालायचं आणि काय नाही हे माझं मला चांगलं कळतं, तू बाहेरून ऑर्डर करू नकोस असं बोलल्याबरोबर आता दोघींमध्ये पुन्हा भांडण सुरू झालेलं असतं. तेवढ्यातच रोहन येतो आणि रोहन म्हणत असतो तुम्ही सतत दोघीजणी का भांडताय. तेव्हा ती म्हणत असते मी इथे डाळ खिचडी ऑर्डर करत होते. तेव्हा स्वानंदीचे बाबा म्हणत असतात मला तर चालेल, तू डाळ खिचडी ऑर्डर केलीस ना तरी सुद्धा मला चालणार आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं म्हटल्याबरोबर आता मंदाकिनी म्हणत असते नाही मला कोणालाही डाळ खिचडी खायची नाही आहे, आमचं आम्ही घरी बनवू आणि घरीच इथे बनवून खाऊ, त्यामुळे कुणाला उगाचच ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी करण्याची मुळात गरजच नाही आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हा मात्र स्वानंदीचे बाबा म्हणत असतात ठीक आहे मला चालेल. मग आता इथे रोहन आणि स्वानंदीचे बाबा किचनमधून निघून जातात. तेवढ्यातच आता मंदाकिनीकडून तेल सांडलेलं असतं आणि आधिरा मात्र तिथंच डाळ खिचडी ऑर्डर करत असते. पण मंदाकिनी मात्र पुन्हा इकडे कुरकुर करायला सुरुवात करत असते आणि कुरकुर करायला सुरुवात केल्यानंतर आता मात्र मंदाकिनी त्या तेलावरून तिचा पाय निसटतो आणि तेलावरून तिचा पाय निसटल्याबरोबर इथे ती खाली जमिनीवर पडलेली असते. जेव्हा खाली जमिनीवर पडते तेव्हा मात्र आधिरा तिला उठवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते, पण मंदाकिनी मात्र तिला हात देत नाही आणि उलट तिच्यावर आरोप करते की तूच मला इथे धक्का दिलास आणि पाडलेला आहेस. आता आधिरा म्हणत असते किती खोटं बोलताय तुम्ही, मी असं काही नाही केलेलं, तुम्हीच तेल सांडलं आणि त्याच्यावरून तुमचा पाय घसरला, तुम्ही माझ्यावर हे सगळं काही का बरं आरोप करत आहात, हे बघा असलं काही नाही आहे, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी असं काही नाही केलेलं, त्या खोटं बोलतात. आता असं म्हटल्याबरोबर आधिरा मात्र तिथून निघून जाते रागानेच आणि इकडे मात्र ती म्हणत असते मला तिनेच इथे धक्का दिलेला आहे. आधिरा खोलीमध्ये जाते तेव्हा तिचा फोन वाजलेला असतो, मल्लिकाने फोन केलेला असतो आणि ती मल्लिकाला म्हणत असते मॉम प्लीज आता ना मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये, प्लीज आत्ता मला जाऊ दे ना असं म्हटल्याबरोबर लगेचच आता इकडे ती म्हणत असते अगं डॉल काय झालेलं आहे, सगळं काही ठीक आहे ना, काल तू इथून गेलीस आणि त्यानंतर एक फोनसुद्धा केला नाही, सर्व ठीक आहे ना, का नाही फोन केलास असं बोलल्याबरोबर आता मात्र ती म्हणत असते कारण फोन यासाठी नाही केला की घरी आलं की काय झालं, घरी आलं की भांडण झालं का, हो झालं थोडंसं, मला वाटलंच होतं, कोण रोहन भांडला का, नाही ग रो का भांडेल, इथे आईंबरोबर झालं, आईंबरोबर का, काय झालं, काय म्हणाल्या त्या, काही नाही ग जाऊ दे ना. आणि आत्ताचीच एक गोष्ट मी तुला सांगते, आता ना त्या इकडे किचनमध्ये पडल्या आणि किचनमध्ये पडल्यानंतर ना त्यांनी माझ्यावर सरळ सरळ आरोप केलाय की मी त्यांना धक्का दिलाय, त्यांच्याकडूनच तेलाचा बोल खाली पडला होता आणि त्यानंतर मात्र त्याच खाली पडल्या आणि वरून माझ्यावर आरोप करतायत, मी काहीच नाही केलेलं असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला रोहन एका गोष्टीचा विचार करत असतो. तो म्हणत असतो आपण ताबडतोब इकडे ना ह्याला जाऊयात, हॉस्पिटलमध्ये जाऊयात. तेव्हा ती म्हणत असते नाही मला ना अजिबातच हॉस्पिटलमध्ये वगैरे कुठेच जायचं नाही आहे, प्लीज तू माझ्यासाठी ह्या सर्व गोष्टी नको करूस असं बोलल्याबरोबर आता मात्र इकडे
तो म्हणत असतो, बरं ठीक आहे, मी डॉक्टरांना कॉल करतो आणि एखादा स्प्रे वगैरे काही भेटते का ते बघतो. असं बोलून आता मात्र ती म्हणत असते, नाही नको, तुम्ही मला मुद्दामून हॉस्पिटलमध्ये आराम कर. इथे घरी तुम्हाला असं वाटतंय की माझं सगळं काही तुम्हाला करावं लागेल आणि त्यामुळे तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये इथे शिफ्ट करत आहात. असं बोलल्याबरोबर आता मात्र इकडे रोहन म्हणत असतो, तसं काहीही नाही आहे, का विचार करतेस एवढा. दुसरीकडे आपण पाहतो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. स्वानंदीला आवरून तिचं तिचं पटापट जायचं असतं आणि तेव्हा इथे समरसुद्धा असतो. पण समर मात्र त्याच्या मनाशी बडबड करत असतो की माझा चार्जर कुठं आहे, हे कुठे आहे. स्वानंदी म्हणत असते, स्वतः मात्र अबोला धरलाय, पण आता बोलत मात्र माझ्याशी नाही आहे. मी तरी कशाला उगाचच बोलू, मला सुद्धा बघायचं आहे ना किती दिवस बोलत नाहीत आणि किती दिवस काय करतायत ते. मी सुद्धा बोलणारच नाही आहे, असं ती सुद्धा बडबड करत असते. समर म्हणत असतो, तुम्ही काही म्हणालात का. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, तुम्ही काय ऐकलत का. नाही नाही, मी कुठे काय ऐकलं, मी काहीही ऐकलेलं नाही आहे. तेव्हा स्वानंदी सुद्धा म्हणत असते, हो तुम्ही नाही काही ऐकलं ना, तर मी सुद्धा इथे काहीही ऐकलं नाही. असं सुद्धा आता ते दोघेही जण एकमेकांशी बोलू लागलेले असतात. सोबतच प्रेक्षकांनो आता इकडे मात्र समर म्हणत असतो, ठीक आहे, मला सुद्धा आता इकडे ना ऑफिसमध्ये जायचं आहे आणि मी सुद्धा ऑफिसमध्ये जाणार आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा आता माझ्याशी काहीही बोलू नका. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र समरला एक कॉल आलेला असतो आणि समरला एक कॉल आल्यानंतर आता मात्र इकडे तो म्हणत असतो, मी मीटिंगला येतो. असं म्हणून समर ऑफिसला निघून जातो. तर स्वानंदी मात्र गेलेल्या समरकडे पाहत असते आणि विचारातच गुंगलेली असते. तर पाहत राहा विन दोघातली ही तुटे ना. भेटूयात उद्या.